सुंदर
मित्रांनो, पहाटेचा सुंदर नजारा पाहून मन कसं सुखावून गेलंय. पक्ष्यांचा किलबिलाट, गायीच्या हंबरण्याचा आवाज आणि अंगाले झोपणारी गार हवा मनाला स्पर्श करून सांगत आहे, आई करा सख्यांनो, बाजाराची घाई करा. राधे राधे, तुझा हा झोमणारा वार आहे ना, तो तुला सर्व काही सांगेल. त्याच्या वाऱ्यालाच विचार. पण तुला बाजाराच्या वाटेची माहित आहे का ग? काकेत कसा आणि गावाला वळसा असं व्हायला नको. आपल्याला तर माठ आहे, मग वळसा कसा होईल? अगं तुम्ही शांत बसा ग. राधे, तुझं काय ते कर लवकर. अगं, आपल्यासोबत ती मावशी येणार आहे ना, ती कुठे राहिली? अगं तिचं सोड, तू असेल कुठेतरी गुल्लू गुल्लू करत. गुल्लू गुल्लू करण्यापेक्षा ना हलू हलू करायचं. अरे एकदम भारी. तारा, तू काय गमगम करते? अगं राधे, ही तारा आहे ना, सगळी कामं हळूहळूच करते बघ. अगं भले डुली आहे ही. तुम्ही जरा शांत राहा, मी मावशीला बोलावून घेते. ते आवाज दे त्या मावशीला. मावशे, अगे मावशे, मावशे, अगे मावशे. कोण ग ताऊ? मी राधा, तू येणारच ना आमच्या सोबत बाजाराला? अगं राधे, मी लाडक्या बहिणीची केवायसी करायला आले. बाजाराला जायची तयारी करूनच आले. येते ग येते. लग बग झाले हारी मावशी बँकेत होते मी राधाबाई. लग बग झाली आली मावशी बँकेत होते मी राधाबाई. आली
आमचा गाडीवाला भागे डोंबरे नुसता अंगाला पेंड्या बांधून नुसता वैताग आलाय वैताग. ही बोटा घासून घासून सोलपेटा निघायची वेळ आली. अगं समाधान झालं ग, पण बोट घासून घासून लाल झाली त्याचं काय. त्या पैशांच्या नादात सगळीकडं गर्दीच गर्दी. ज्यांचं वय झालंय त्यांना काही पैसे मिळत नाही आणि तुमच्यासारख्या तंत्रनाट्य मुलींना पैसे मिळतात. ही कसली हो योजना, नुसती पचपचीत आणि फुसफुशीत. जाऊ दे का मावशी, आता निघायचं ना बाजाराला. चला ग पोरीनं बाजाराला. पोरीनं थांबा. आता काय झालं मावशी? अगं तुमच्या माठात काय काय माल घेतला आहात ते आधी या मावशीला सांगा बरं. मावशी, माठामध्ये काय? दही, दूध, लोणी, ताक हाच माल आहे. अगं मावशे, हा बोल. तुला का आम्ही अशा तशा पुरी वाटलेली की काय? तू तर बोलत नकोस. मी तर मेली सुलसुली जाय. चला का पोरीनं. अगं राधे आता काय राहिलं. मावशी, तुझ्या माठात काय ते कोण सांगणार? बरं झालं विचारलं. मागासपासून वाट बघत होते तू कधी विचारतायस ते. आता मालचा आहे तरी कसला? अगं कसला काय कसला, माझा माल आहे असला. त्याचं नाव आहे रसमलाई. अगं मावशे, अगं तीच ना ती नुसती अन्नामलाई. ही तर मेली सुलसुलीत आहे. अगं अड्डा मलाई नाही ग, त्याचं नाव आहे रसमलाई. चला ग पोरीनो, चला चला. पोरीनो, एवढा मोठा हा यमुना घाट चढायचा म्हणजे एखादं छानसं गाणं झालंच पाहिजे. काय करायचं? मावशी, तूच ते काही छानसं गाणं. आता घेते हा. आ, आ, आ. अरे घेते ऐका. डोंगर हिरवा हिरवा गार, नाही कोणाचा आधार. डोंगर हिरवा हिरवा गार, नाही कोणाचा आधार. आहो बाबा दिली मला या डोंगराचे आड. आहो बाबा दिली मला या डोंगराचे आड. डोंगर हिरवा हिरवा गार, नाही कोणाचा आधार. डोंगर हिरवा हिरवा गार, नाही कोणाचा आधार. का हो बाबा दिली मला त्या
निशाही ओसरली सृष्टी हळूहळू जागली पहा निशाही ओसरली सृष्टी हळूहळू जागली पिवळ्या केशरी या रंगांची नवी किमयाई आगळी पिवळ्या केशरी या रंगांची नवी किमयाई आगळी निशाई ओसरली सृष्टी हळूहळू जागली पहा निशाई ओसरली सृष्टी हळूहळू जागली पिवळ्या केशरी या रंगांची नवी किमयाई आगळी पिवळ्या केशरी या रंगांची नवी किमयाई आगळी पहा निशाई ओसरली सृष्टी हळूहळू जागली पहा निशाई ओसरली सृष्टी हळूहळू जागली पिवळ्या केशरी या रंगांची नवी किमयाई आगळी पिवळ्या केशरी या रंगांची नवी किमयाई आगळी दुधामुख्यांची दाट झाली देवी शोभया निसर्गाला रम्य उषाई सांगे रजनीला नभांतरी रवी अवतरला नभांतरी रवी अवतरला नभांतरी रवी अवतरला मराठोळ्या शृंगाराला मराठोळ्या शृंगाराला हिरवी चुनारी लाजली पिवळ्या केशरी या रंगाची नवी किमयाई लाजली पिवळ्या केशरी या रंगाची नवी किमयाई आगळी पाणीशाही ओसरली सृष्टी हळूहळू जागली पाणीशाही ओसरली सृष्टी हळूहळू जागली पिवळ्या केशरी या रंगाची नवी किमयाई आगळी पिवळ्या केशरी या रंगाची नवी किमयाई आगळी थंड शीतल हा गारवारा स्पर्श करून तो सांगे मला स्पर्श करून तो सांगे मला स्पर्श करून तो सांगे मला फुला फुलातील सुगंध आज लुटण्याप्रमाण हा सज्ज झाला लुटण्याप्रमाण हा सज्ज झाला लुटण्याप्रमाण हा सज्ज झाला उद्या अवघड घाटाला पहावन राई सजली उद्या अवघड घाटाला पहावन राई सजली पिवळ्या केशरी या रंगांची नवी किमयाई आगळी पिवळ्या केशरी या रंगांची नवी किमयाई आगळी पाणीशाही ओसरली सृष्टी हळूहळू जागली पाणीशाही ओसरली सृष्टी हळूहळू जागली पिवळ्या केशरी या रंगांची नवी किमयाई आगळी पिवळ्या केशरी या रंगांची नवी किमयाई आगळी पिवळ्या केशरी या रंगांची नवी किमयाई आगळी या
पेंड्या तुला तिथं आल्यावर कसा वाटलं माहिती ते अरे सांगू पेंड्या, सांग बरं. मगाशी खाली होतो तेव्हा गारवा वाटला, तेव्हा आता वरती आलोय तर गरम वाटतय, आणि मगाशी मध्ये होतो तेव्हा जरासा शिंका मारला रे. अरे थोडक्यात काय हे वातावरण नरम थंड गरम आहे का? अगदी बरोबर. पण लंगड्या ती कामगिरी लक्षात आहे ना? अरे लक्षात सोड, डोक्यात आहे डोक्यात. बायकाला अडवायचाय. बायकांना अडवायचंय? होय. अरे आपल्याला गवलनींना अडवायचंय. अडवायचाय? हो मग चालेल चालेल. बरं मी आता पुढे होतो. चालेल चालेल, मी तुझ्या मागणं येतो. नको बस अजिबात नको. तू माझ्या सोबत चल. तसा पण चालत, पण त्या गवलनीने अडवायचं हाय असा आहे. कोणतरी मोठा माणूस सांगून गेलाय, केल्याने होत आहे रे, आधी केलंच पाहिजे. अगदी बरोबर सांगून गेलाय, केलंच पाहिजे. मला आताच्या आता केलं ते म्हणजे केलं. खालच्या बाजूला काय दिसतंय? खालच्या बाजूला पोपलाय, वरच्या बाजूला काय दिसतंय? वरच्या बाजूला रान आहे. पाठीमागं होम आहे, समोर ही माणसा बसलेला आहे. तुला केलं कुठून गेलं? केलंच पाहिजे म्हणून. अरे बाबा, केलं पाहिजे म्हणजे कामगिरी पूर्णत्वास नेली पाहिजे. तू आता तुझ्या डोक्याने विचार कर, मी माझ्या डोक्याने विचार करतो. तर आपण इथं शांत बसून विचार करूया. ठीक आहे ठीक आहे, चल. हे लंगड्या, काय रे पेंड्या? अरे काय करतोय? अरे मी माझ्या डोक्याने विचार करतोय. अरे चांगली गोष्ट आहे, पण तू जिथं बसलाय अरे ती माझी पाठ आहे. लवकर उठ, नाहीतर सपाट करशील. वाटते होती तुझी. मग मी आपला माझ्या डोक्याने विचार करतोय. जाऊ दे. सुचली मला एक आयडियाची कल्पना सुचली. अरे तसा नव, आयडियाचा वडापोन. शांत बस आणि माझा उपाय ऐक. अरे आपण इथं ना असा डबा धरून बसूया. अरे देवा, आता मी डबा आणला नाही, आता धरू काय? ए, डबा नाही, डबा डबा. हो हो, आलं लक्षात. पुढचं सांग बघू. कौलनी जवळ आल्या की आल्या. आयला मजा मजा आहे. अरे पुढचं काय ते? कौलनी जवळ आल्या की आल्या. आपण त्यांच्या जवळ जायचं. आयला आता तर जामच मजा आहे. हा? काय रे? ते बरोबर आहे. ठीक आहे, आपण रूम बसूया कुठतरी. चालेल. इकडे राहतो. आता कौलनी येते. गोकुळची ही राधा गवळण, गोकुळची ही राधा गवळण, चाललिया मथुरेला, गवळणी घेऊन संगतीला, चाललिया मथुरेला, गवळणी घेऊन संगतीला. गवळणीनो थांबा ग थांबा. मावशे, उडवू काय उडवू? अगं पण काय उडवणार? अगं मावशे, डांबा उडवू काय? डांबा. वरिनो
तुम्ही जरा थांबा. ए पेंद्या, काय रे अरे हा डांबा म्हणजे काय? वेळ तेव्हा समजेल. आता तुम्ही कोण र? त्या नाकात बोल. तीच घेऊन तुझ्या खुटं टाकून ना तुला पण कळणार नाही. ही बाई माणूस गरम डोक्याची आहे. हे मावशे, तुला पुढे जाता येणार नाही. आणि मागे जाऊ. पुढं पण नाही आणि माग पण नाही. बरोबर. ह्या बाजूला पण नाही आणि ह्या बाजूला पण नाही. वर पण नाही आणि खाली पण नाही. तुला पुढं जाता येणार नाही. आता माझा आहे. आमच्या वाटेतून बाजूला व्हा, नाहीतर या मावशीचा इंगा तुम्हाला परवडणार नाही. हे मावशी, तू इंगा दाखवलास तर मी पिंगा दाखवी. अगदी जीवाचा रान करीन. पण तुला काय पुढं मी जाऊ देणार नाही. अरे पण तुमची ओळख सांगाल की नाही? अगं ओळख त्रिकोण चौकोन काटकोन शट, कोण ओळखीत नाही आम्हाला. या देहाला सगळ्या म्हणतात. काय समजली? अगं मावशे, आम्ही कृष्णाचे मित्र आणि त्याच्या हुकुमाने तुमचा आईवाट अर्वित आहोत. अरे तुमचा आता कृष्ण ना, तो काय पण सांगेल. हे मावशी, हे गाणी ऐकायचं काय? हे मावशी, हा? आमच्या कृष्णाला काय बोलायचं नाही हा? बरोबर. भलत्या मारीन तुला. मी काय बघत राहीन काय? उगाच नाही कालीची पांढरी झाली अशी लाद घालीन ना कमरेत. बाजूला हो. हे मावशे, हा. अगं तुला एक विचारू. ते कशाला? 2 विचार, 10 विचार, 20 विचार, 30 विचार, 40-50 विचार. अगं मावशे, हा. एकच विचारलं. 10 विचार. अगं तुझ्या या पोरी नाजूक साजूक अगदी सुंदर दिसतात ग. हा. मग तू तशी चाटरलेली का? काय हाय? मी रोज शेतात राब राब राबते, त्यामुळे आहे ना ते तुला तसं वाटत असेल. पण तू एकदम कडक आहेस, कडक एकदम. हे मावशी, दाबून बघ. हे मावशी, मी म्हणालो तो कडक आहे ना, मी जरासा दाबून बघ. आता जर जास्त बोलला तर आता कोण दाबीन. आणि कुठला आवाज येईल ना, आता तुला पण लक्षात येणार नाही, समोरच्या माणसाने पण लक्षात येणार नाही. लक्षात ठेव. हे पेंद्या, अरे या मावशीचा बीपी वाढलाय. तिला जर अजून तापवला तर मला वाटतंय फाटल. त्याला बोलवून घे. ही बरोबर. कृष्णदेवा, धावून या आणि या गवळणीचा समाचार घ्या. प्रणाम कृष्णा. आजच्या सांगड्यांनो, तुम्ही कुंजवनात जाऊन गाय गुरे राखत बसा. जशी आज्ञा. तुमची वाट ठेवणारा मीच आहे तो श्रीकृष्ण. आजपासून तुमचा मथुरा व्यापार प्रतिबंध करत आहे. ऐकलं का परिणो? हेच आहेत ते श्रीकृष्ण. देवा, आमचा व्यापार अडवून त्याचा फायदा कोणाला होणार? राधे, त्याचा जास्त फायदा आपल्या गोकुळालाच होणार आहे. तसाच तो तुम्हालाच होणार आहे. तुमचे पायपीट वाचेल. गोकुळात नफा जास्त मिळेल. गोकुळवासीय आनंदी होतील. त्यातून समाजाला एकीचा संदेश मिळेल. सुखी आणि आनंदी गोकुळ पुन्हा पाहण्यासाठी तुम्हाला माझी साथ द्यावीच लागेल. देवा, मी तयार आहे, परंतु माझ्यासोबत असलेल्या माझ्या सख्यांना तुमची जन्मखुणा पटवून द्या. अगदी बरोबर राधे. ऐक माझ्या जन्मखुणा. माझ्या ऐकून घे ग जन्म खुना, वाढलो मी कान्हा गोकुलाला. माझ्या ऐकून घे ग जन्म खुना, वाढलो मी कान्हा गोकुलाला. राधे ओळख आज या देहाला,
ऐकून घे ग जन्म गुणा वाढलो मी काना गोकुळाला राधे ओ लगाज या देहाला राधे ओ लगाज या रूपाला राधे ओ लगाज या देहाला राधे ओ लगाज या रूपाला अवतार पहिला मत्स्य माझा संकासूर मी वधिला संकासूर मी वधिला संकासूर मी वधिला रूप दुसरे कुर्म माझे पृथ्वी भार मी वाहिला पृथ्वी भार मी वाहिला पृथ्वी भार मी वाहिला देवकी उदरी जन्म झाला देवकी उदरी जन्म झाला गोकुळात नंद घरी वाढला राधे ओ लगाज या देहाला राधे ओ लगाज या रूपाला राधे ओ लगाज या देहाला राधे ओ लगाज या रूपाला रूपती सरे वराह माझे पृथ्वी भार मी धरिला पृथ्वी भार मी धरिला पृथ्वी भार मी धरिला चौथे रूप नरसिंह ते भक्त प्रल्हाद रक्षिला भक्त प्रल्हाद रक्षिला भक्त प्रल्हाद रक्षिला मुखी विश्व दाविले यशोदेला मुखी विश्व दाविले यशोदेला गोवर्धन राधे मी तोलला राधे ओ लगाज या देहाला राधे ओ लगाज या रूपाला राधे ओ लगाज या देहाला राधे ओ लगाज या रूपाला रूप पाचवे बटू वामन बली पातळी धाडिला बली पातळी धाडिला बली पातळी धाडिला रूप सहावे परशुराम क्षत्रियांचा वध केला क्षत्रियांचा वध केला क्षत्रियांचा वध केला कर्णफुलात श्री हरी वसला कर्णफुलात श्री हरी वसला भक्त रक्षणासाठी तो धावला राधे ओ लगाज या देहाला राधे ओ लगाज या रूपाला राधे ओ लगाज या देहाला राधे ओ लगाज या रूपाला रूप सातवे श्रीराम झाले दृष्ट रावण वधिला दृष्ट रावण वधिला दृष्ट रावण वधिला जन्म आठवा श्रीकृष्ण हा वदन्याहून मत कंसाला वदन्याहून मत कंसाला वदन्याहून मत कंसाला दैत्य दानव प्राणाला मुकला दैत्य दानव प्राणाला मुकला हर्ष पहा झाला गोकुळाला राधे ओ लगाज या देहाला राधे ओ लगाज या रूपाला राधे ओ लगाज या देहाला राधे ओ लगाज या रूपाला माझ्या ऐकून घे जन्म गुणा वाढलो मी कान्हा गोकुळाला
राधे लख आज या देहाला राधे ओ लख आज या रूपाला राधे गवळ्यांनो, आज मी तुमचा रस्ता अडवला नसून एक नवीन वाट दाखवली आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ